दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठानकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या वतीनं दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय। जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला यंदा रोख 21 लाखांचं पारितोषिक देण्यात येणार आहे। मला वाटतं 20 वर्ष या संकल्प चौकामध्ये आम्ही दहीहंडी उत्सव साजरा केला जातो संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून। आणि याच्यामध्ये सर्वच गोविंदा मुंबई असेल ठाणे असेल ठाण्याच्या मेमरमधले भागातले सर्व गोविंदा इथे मंडळाला भेट देत असतात। मला वाटतं उद्याचा दिवस म्हणजे गोविंदांसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो। वर्षभर बिचारे मेहनत करत असतात, 2-4 महिने पहिले ते मेहनत करत असतात आणि उद्याच्या दिवसाची ते वाट बघत असतात आणि उद्याच्या दिवसासाठी ठाण्यामध्ये दहीहंडी उत्सव बोलला तर ठाण्यामध्ये मानला जातो। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या दहीहंडीची सुरुवात ठाण्यामध्ये केली, त्याच्या माध्यमातून आम्ही सर्वच लोक आता करतोय दहीहंडी। पण एका माध्यमातून आम्ही 20 वर्ष करत असताना या संकल्प प्रतिष्ठानला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे सर्व मुंबईचे दहीहंडी मोठे इथे प्रतिसाद इथे भेट देत असतात। आणि मला वाटतं दरवर्षी कोणाचा कुठला तरी गोविंदाचा इथे रेकॉर्ड होत असतो। प्रत्येक गेल्या वर्षी 3 थर 9 थर इथे लागले, 3 गोविंदाने लावले होते। यंदा पण त्याच कॉम्पिटिशनमध्ये